मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर नुकतीच केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रा करून परतली आहे। या यात्रेदरम्यानचे अनेक सुंदर क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले। मात्र घरी परतल्यानंतर अमृताची तब्येत बिघडली। याबाबत तिने स्वतःच माहिती देताना इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती। ही स्टोरी पाहून चाहत्यांनी तिच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे। दरम्यान या पोस्टमधून तिने केदारनाथ यात्रेचा अनुभव देखील सांगितला। केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रेहून घरी परतल्यानंतर तिची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। अमृताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ तिच्या हाताला सलाईन लावल्याचे दिसले आणि चाहत्यांची चिंता वाढली। तिने हा व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता, ज्यात तिने सांगितलं, मी काल केदारनाथहून परतले आणि आज सलाईन लावावं लागलं। गेल्या 2-3 दिवसांपासून मी आजारी होते, पण मी डोलो गोळी खाऊन काम चालवतो। आता जे लोक केदारनाथला जाणार आहेत त्यांना मी एकच सांगेन, केदारनाथ मंदिर समुद्र सपाटीपासून सुमारे 11,000 फूट उंचीवर आहे। हे मंदिर खूप उंचावर आहे, त्यामुळे या यात्रेला जाण्याआधी तुम्हाला तुमच्या शरीराची क्षमता समजून घेणे गरजेचे आहे। जर तुम्ही तिथे जाणार असाल तर आपल्या शरीराला नव्या हवामानाची सवय करून द्या, कारण आपले शरीर अचानक हवामानात होणारा बदल सहन करू शकत नाही। माझ्यासाठी तर हा ट्रेक खूप कठीण होता। जेव्हा मी ट्रेक करून खाली येत होते तेव्हा मला सगळ्यात जास्त त्रास झाला। शेवटची 4 किलोमीटर म्हणजे बापरे असं झालेलं। माझे पाय अगदी तुटून पडलेले। आता अंगदुखी वगैरे नसली तरी माउंटन सिकनेस आहे, त्यामुळे केदारनाथला जाताना काळजी घ्या। तुमची सगळी औषधं सोबत घेऊन जा, अगदी ORS वगैरे सगळं सोबत घेऊन जा। अजिबात घाई गडबडीत ही ट्रिप करू नका। तिथे पोहोचल्यानंतर शांतपणे एक दिवस घालवा आणि आजूबाजूला फिरा, कॉफी प्या किंवा असं काहीही। मग दुसऱ्या दिवशी दर्शन घ्या। त्यानंतर सुद्धा एक दिवस शक्य असेल आराम करा आणि नंतर खाली या। आमचं नशीब चांगलं म्हणून ट्रेक दरम्यान पाऊस पडला नाही, दगदग झाली नाही, पण वातावरणाचा त्रास तर होतोच। इतक्या उंचीवर आपल्याला ते अशक्य होतं। आपण समुद्र सपाटीला राहणारी माणसं, त्यामुळे तिथल्या वातावरणाचा अंदाज बांधता येत नाही। इथल्यापेक्षा तिकडचं वातावरण खूप वेगळं आहे। आमची यात्रा जितकी सुंदर तितकीच आव्हानात्मक होती। तिकडे गेल्यानंतर काहीच तुमच्या हातात नसतं। अमृताने या व्हिडिओत असंही म्हटलंय की केदारनाथ यात्रेचा संपूर्ण व्हिडिओ ती लवकरच YouTube चॅनलवर शेअर करणार आहे, त्यामुळे चाहत्यांना आता तिच्या व्लॉगची प्रतीक्षा आहे। तुम्हाला अमृताचा केदारनाथ यात्रेचा अनुभव कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी पुढील मालिकेला सबस्क्राईब करा।